देशातील 12 कोटी शेतकऱ्यांना वर्षाला 6,000 रुपये देणाऱ्या पंतप्रधान शेतकरी सन्मान निधी योजनेची घोषणा केल्यानंतर देशातील 7 कोटी 25 लाख शेतकऱ्यांना या योजनेचा लाभ मिळालेला नाही. ज्या शेतकऱ्यांना या योजनेचा लाभ मिळाला नाही अशा शेतकऱ्यांसाठी या योजनेचे मुख्य कार्यकारी अधिकारी विवेक अग्रवाल काय म्हणाले आहेत पाहूया. 10 मार्चला आचारसंहिता लागू होईपर्यंत ज्या शेतकऱ्यांची नावनोंदणी पूर्ण झाली होती अशा शेतकऱ्यांच्या खात्यात या योजनेचा पहिला आणि दुसरा हप्ता जमा करण्यात आला आहे. राहिलेल्या 7 कोटी 25 लाख शेतकऱ्यांची नावनोंदणी झाली नसल्यामुळे त्यांच्या खात्यात पैसे जमा केले जात नाहीत. नावनोंदणी राहिलेल्या शेतकऱ्यांच्या खात्यावर या योजनेच्या दोन्ही हप्त्याची रक्कम मेच्या शेवटी जमा केली जाणार आहे. यासाठी ज्या शेतकऱ्यांची नावनोंदणी झालेली नाही अशा शेतकऱ्यांनी सर्व कागदपत्रासह आपली नावनोंदणी पूर्ण करून घ्यावी, असे आवाहन या योजनेचे मुख्य कार्यकारी अधिकारी विवेक अग्रवाल यांनी केले आहे. नावनोंदणी पूर्ण झाल्यानंतर मेच्या शेवटी या योजनेच्या दोन्ही हप्त्याचे 4,000 रुपये शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा करण्यात येतील, असेही विवेक अग्रवाल म्हणाले आहेत. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करायला विसरू नका. चॅनलवर नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करून बेल आयकॉनही टच करा. परत भेटूत अशाच एका नवीन माहितीसोबत. धन्यवाद.